Welcome to Maths Katta, my YouTube channel, Standard 10 Maths 2. Today we are going to study the new chapter, Geometric Construction. In this chapter, first of all, want to study about the construction of similar triangle. You know that the two triangles are similar when the sides are in proportion and the corresponding angles are congruent. Using this property, the triangles which is similar is given to you. We want to construct the new triangle which is similar to it. First of all, consider the example, that is triangle ABC is similar to triangle PQR. In triangle ABC, AB is equal to 5.4 cm, BC is equal to 4.2 cm, AC is equal to 6.0 cm. AB is to PQ is 3 is to 2. Then construct triangle ABC and triangle PQR. मुलांनो, ह्या एक्झाम्पलमध्ये हे दोन ट्रायंगल्स आपल्याला सिमिलर दिलेले आहेत. त्यानंतर काही माहिती दिलेली आहे. त्या माहितीमध्ये ए बी, बी सी आणि ए सी म्हणजे ट्रायंगल ए बी सीच्या ह्या तिन्ही साईड्स तुम्हाला दिलेल्या आहेत. तसंच ए बी इज टू पी क्यू म्हणजे सिमिलर ट्रायंगलच्या ज्या साईड्स प्रपोर्शनमध्ये असतात त्यातल्या एक प्रपोर्शन तुम्हाला दिलेलं आहे. तर हे वापरून आपल्याला ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल पी क्यू आर हे सिमिलर ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचे आहेत. कधीकधी एक्झाम्पलमध्ये फक्त कन्स्ट्रक्ट ट्रायंगल पी क्यू आर किंवा कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ए बी सी इन विच ए बी सी सिमिलर टू पी क्यू आर असं दिलेलं असतं. पण तरीसुद्धा जेव्हा अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन असेल तेव्हा सिमिलर ट्रायंगल्समध्ये दोन्हीही ट्रायंगल्सचं कन्स्ट्रक्शन तुम्हाला करणं आवश्यक आहे. कधीकधी तुम्ही एकच ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करतात आणि दुसऱ्या ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करत नाही, तर तेव्हा मार्क जाण्याची शक्यता असते. हे लक्षात ठेवायचं या ठिकाणी. आणि ही प्रॉपर्टी सिमिलर ट्रायंगलची प्रॉपर्टी यूज करायची आहे. आधी आपल्याला थिरॉटिकल सगळी माहिती त्या ट्रायंगलच्या संदर्भात मिळवावी लागेल आणि नंतरच कन्स्ट्रक्शन करावं लागेल. कारण इथे आपल्याला ए बी सीची माहिती आहे पण पी क्यू आरची कोणतीही माहिती नाही. त्यामुळे आपल्याला आधी ती काढून घ्यायची आहे. ऑब्झर्व, फर्स्ट ऑफ ऑल ऑलवेज ड्रॉ द रफ फिगर फॉर इट. ड्रॉ द ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर. बघा, ए बी सी आणि पी क्यू आर अशा प्रकारे सिमिलर ट्रायंगल्स काढायचे आहेत. तर हे मोजून काढायचे नाही. पण कोणतेही दोन ट्रायंगल्स तुम्ही काढताना एक मोठा काढायचा आहे आणि एक छोटा काढायचा आहे. नावं आपण त्यांना देऊ शकतो. कोणतेही नावं म्हणजे जे एक्झाम्पल्समधले आहेत त्याप्रमाणे आपण रफ फिगर ड्रॉ करायची आहे आणि त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन करून नंतर आपल्याला फेअर फिगर ड्रॉ करायची. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ए बी सी फॉर द गिवन मेजर. Triangle ABC and triangle PQR are similar. Therefore, their corresponding sides are in proportion. First of all, write down the corresponding sides which are in proportion. That is, AB is upon PQ, BC upon QR, and AC upon PR. बघा, इज इक्वल टू 3:2. एक रेशो दिलेला आहे आपल्याला 3:2. म्हणजे बाकीचे पण रेशो कसे असणार आहेत, सेम असणार आहेत, कारण ते इक्वल असतात हे आपल्याला माहिती आहे. इक्वेशन नंबर 1. ॲज द साइड्स ए बी, बी सी, ए सी आर नोन to you. In the example, it is given that AB is equal to 5.4, BC is equal to 4.2 and AC is equal to 6.0. Substitute these values in this first equation and using this property, that is equation 1, solve this. Means 5.4 upon PQ is equal to 4.2 upon QR is equal to 6.0 upon PR is equal to 3 upon 2. आता हे पी क्यू, क्यू आर आणि पी आर कसे काढायचे. फर्स्ट कन्सिडर फर्स्ट अँड द लास्ट रेशो. दॅट इज 5.4 अपॉन पी क्यू इज इक्वल टू 3 अपॉन 2. देन write the next step as a cross multiplication. That is 3 into PQ is equal to 2 into 5.4. Then transfer 3 on the right side. Then you will get PQ. PQ is equal to 2 into 5.4 upon 3. You will get the answer by simplification. That is PQ is equal to 3.6 centimeter.
To find QR, consider these two ratios. That is 4.2 upon QR is equal to 3 upon 2. Again, write the cross multiplication and transfer the third 3 into QR, that is transfer 3 on right side, then find the value of QR, which is equal to 2.8 centimeter. Similarly, 6.0 upon PR is equal to 3 upon 2. By simplifying it, you will get PR is equal to 4.0. म्हणजे PQRच्या ह्या तिन्ही साईड्स तुम्हाला माहीत झाल्या. म्हणजेच काय, आता ABCच्या पण 3 साईड्स माहिती आहेत आणि PQRच्या पण तिन्ही साईड्स तुम्हाला माहिती आहेत. आणि जेव्हा 3 साईड्स तुम्हाला ट्रायंगलच्या माहिती असतात तेव्हा तुम्ही एक साईड कोणताही बेस घेऊन तुम्ही दोन्ही ट्रायंगल मोजून कंपासच्या सहाय्याने कन्स्ट्रक्ट करू शकतात, हे तुम्हाला माहिती आहे. आता आपण पहिल्यांदा ABC ड्रॉ करूया. टू ड्रॉ ABC म्हणजे ABC ड्रॉ करण्यासाठी ABCच्या तिन्ही साईड्स तुम्हाला माहिती होत्या. त्यातला AB आपण बेस घेतला आहे, म्हणजे 5.4 सेंटीमीटरची सेगमेंट ड्रॉ करायची, त्याला AB नाव द्यायचं आहे. त्यानंतर BC किती आहे तुम्हाला माहिती आहे, 4.2. मग BC 4.2चा डिस्टन्स कंपासमध्ये घेऊन Bवरती कंपासचं टोक ठेवून आपल्याला एक 4.2 सेंटीमीटरचा आर्क ड्रॉ करायचा आहे. नंतर 6 सेंटीमीटर कंपासमध्ये अंतर घ्यायचं आहे आणि AC तुम्हाला माहिती आहे म्हणून Aवरती कंपासचं टोक ठेवून पुन्हा दुसरा आर्क काढायचा आहे, तो 6 सेंटीमीटरचा. आणि हे दोन आर्क जेव्हा एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात तो पॉईंट नाव द्यायचं आहे त्याला C. आणि त्यानंतर C Bला जोडायचा आहे आणि C Aला जोडायचा आहे. हा ट्रायंगल तुमचा तयार होईल, ट्रायंगल ABC. इथे त्यांचे मेजर्स लिहायला विसरू नका. त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आता PQR. मग PQ सेगमेंट आपल्याला बेस घ्यायचं आहे, 3.6 सेंटीमीटरची सेगमेंट ड्रॉ करायची आहे आणि PQ नाव द्यायचं आहे. त्यानंतर कंपासमध्ये 2.8 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे आणि एक आर्क काढायचा आहे. तो आर्क येईल 2.8 सेंटीमीटरचा, असा आर्क येईल. त्यानंतर 4 सेंटीमीटर कंपासमध्ये अंतर घेऊन Pवर कंपासचं टोक ठेवायचं आहे आणि हा पुढचा आर्क काढायचा आहे. हे दोन्ही आर्क एकमेकांना एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात, त्याला R नाव द्या. मग RQ जोडा, RP जोडा आणि ट्रायंगल PQR तयार होतो. बघा, हे दोन्ही ट्रायंगल्स तेव्हा तुम्ही शेजारी शेजारी काढाल तेव्हा तुम्हाला असं दिसेल. बघा, हा मोठा ट्रायंगल झाला आहे आणि हा छोटा ट्रायंगल झाला आहे. त्यांचे अँगल्स मात्र सेम दिसत आहेत आणि त्यांच्या साईड्स ह्या प्रपोर्शनमध्ये आहेत. त्यामुळे हे दोन्ही सिमिलर ट्रायंगल्स तुम्हाला समोर बघितल्यानंतर आपोआपच लक्षात येतात. अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सिमिलर ट्रायंगलचे सोडवायचे आहेत. मात्र आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा एक्झाम्पल कन्स्ट्रक्शनचं सिमिलर ट्रायंगलमध्ये असतं तेव्हा त्या दोन्ही ट्रायंगलची नावं, त्यांचे व्हर्टायसेस हे सेम आहेत का, इथे एखादा व्हर्टायसेस सेम आहे का सगळे डिफरंट व्हर्टायसेस आहेत, ते नीट एकदा ऑब्झर्व करा आणि त्याप्रमाणे कन्स्ट्रक्शन करायचं, रफ फिगर ड्रॉ करायची आणि मग कन्स्ट्रक्शन करायचं आहे. बघा, इथे ट्रायंगल ABC आणि PQR दिलेले होते आपल्याला. तर ABC हे PQ आणि R हे तिन्ही व्हर्टायसेस वेगळे होते आणि इथे ABC हे तीनही व्हर्टायसेस पुन्हा वेगळे होते. त्यामुळे तीनही व्हर्टायसेस जेव्हा वेगवेगळे असतील तेव्हा दोन सिमिलर ट्रायंगल्स आपल्याला वेगवेगळे शेजारी शेजारी काढायचे आहेत, हे लक्षात घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल, ट्रायंगल XYZ इज सिमिलर टू ट्रायंगल DEF. बघा, इथे पण व्हर्टायसेस पूर्ण वेगळे आहेत. इन ट्रायंगल XYZ, XY इज इक्वल टू 5.1 सेंटीमीटर, YZ इज इक्वल टू 3.9 आणि XZ इज इक्वल टू 6. पुन्हा मागच्यासारखंच एक्झाम्पल आहे. तिन्ही XYZच्या तिन्ही साईड्स तुम्हाला दिलेल्या आहेत. XY इज टू DE इज 3.2 म्हणजे एक रेशो दिला आहे. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल XYZ अँड DEF. आता इथे ट्रायंगल XYZ अँड DEF पुन्हा आपण रफ काढून घेतला आहे. या XYZचे तिन्ही साईड्स दिलेल्या आहेत म्हणून आपण त्या तिन्ही साईड्स लिहिल्या आहेत या रफ फिगरमध्ये. त्यानंतर आपल्याला DEFच्या तिन्ही साईड्स शोधायच्या आहेत. मग आता ते मागच्या एक्झाम्पलप्रमाणेच आपल्याला शोधावं लागेल. Now triangle XYZ can be constructed. You know that triangle XYZ is similar to triangle DEF. Therefore, their corresponding sides are in proportion. XY upon DE is equal to YZ upon EF is equal to XZ upon DF, which is equal to 3 upon 2, which is given.
Substitute the values of xy, yz and xz in the numerator. You will get upon 3.2. Now to find DE or EF or DF, consider 1/1 ratio which is equal to 3/2. Again this ratio equal to 3/2 and third ratio is 3/2. And by cross multiplication you can solve it. Observe that 5.1 upon D is equal to 3/2. Then DE is equal to 2 into 5.1 upon 3. म्हणजे पहिल्यांदा मधली स्टेप काय येईल, बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन, दॅट इज 3 into DE is equal to 2 into 5.1. Then transfer 3 on right side. But then by simplifying it you will get DE is equal to 3.4 centimeter. पुन्हा इथे पण बघा हे दोन रेशो इक्वल आहेत. 3 into EF is equal to 2 into 3.9. Then transfer 3 which is divided. Then 3 ने इथे डिवाइड होईल, कॅन्सलेशन होईल, आन्सर मिळेल 2.6. Similarly 6 upon DF is equal to 3/2. Then 2 into 6 is equal to 3 into DF. Then DF is equal to 6 into 2/3. Then by cancellation this you will get DF is equal to 4 centimeter. Now for triangle DF, length of 3 sides are now known and therefore triangle DEF also can be constructed. First of all, construct XYZ. YZ which is given. First of all, draw the segment YZ with the given length and then take the 3.9 centimeter distance in your compass. Make an arc. Again take the 6 centimeter distance in your compass from point Z. Draw the arc. Now when these two arcs are intersect, give the name to that point of intersection as X. Then join XY and XZ. You will get triangle XYZ. Then draw the triangle DEF. Again draw 2.6 centimeter segment EF. Then take 3.4 centimeter distance in the compass from point E. Draw the arc. Draw the arc. Now take 4 centimeter distance in the compass. Then from point F draw the second arc. These two arcs intersect with each other. The point is D. Then join DE and DF. You will get triangle DEF. Thus, this is triangle XYZ and this is triangle DEF. Observe that their shapes are same, but the length, they are not congruent. Only the shapes are same. One is bigger triangle and another is a smaller triangle. And thus this is a construction of triangle XYZ which is similar to triangle. Next example, triangle RST is similar to triangle XYZ. In triangle RST, RS is equal to 4.5 centimeter. RST angle S means angle S is 40 degree. ST is equal to 5.7 centimeter. Then construct triangle RST and triangle XYZ such that RS upon XY is equal to 3/5. Now RS and angle S and ST means this is the information of the first triangle which is given. 2 sides and 1 angle. You can draw with this information triangle RST. Construct RST and also want to construct XYZ using this information, that is the sides are in proportion. Similarly here again triangle RST can be constructed. Now first write down these triangles are similar, then again write down the sides are in proportion. Now here only the 2 sides are in proportion is written here. You can write 3 sides also, but the third pair which is unknown to you from both triangle, therefore it cannot be used and therefore only write down the 2 ratios. म्हणजे तुम्ही या ठिकाणी तिन्ही रेशो लिहू शकता, पण XY आणि YZ तुम्हाला दिलेला आहे पण XZ दिलेला नाही. म्हणजे याचा तुम्हाला न्यूमरेटर पण माहीत नव्हता आणि डिनॉमिनेटर पण तुम्हाला न्यूमरेटर शोधायचं आहे आणि डिनॉमिनेटर माहीत नाही आहे. म्हणून तुम्हाला फक्त 2च रेशो यूज करता येणार आहेत, म्हणून आपण इथे 2च रेशो लिहिलेले आहेत. आता याच्यात RS माहिती आणि ST माहिती म्हणून त्यांच्या व्हॅल्यूज टाकल्या. त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि तुम्हाला XY आणि YZची व्हॅल्यू काढता येईल. बघा
4/5 upon xy is equal to 3.5. 5.7 upon yz is equal to 3/5. तर 3/5 आहे. त्यानंतर पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि एक्स वायची व्हॅल्यू काढली. हा 3 ट्रान्सफर करावा लागेल. एक्स वायची व्हॅल्यू आली 7.5 सेंटीमीटर. तसंच इकडे वाय झेडची व्हॅल्यू क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि ट्रान्सफर करून मिळेल 9.5 सेंटीमीटर. आता मधल्या अँगलचं काय करायचं तर तुम्हाला माहिती आहे द करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ द सिमिलर ट्रायंगल आर ऑलवेज कॉन्ग्रुएंट. means XS angle which is between here angle RST, its corresponding angle in the first triangle is XYZ, and therefore XYZ and RST both are 40 degree, and therefore we can draw now with the two sides and the middle angle between them which are given with this information. Both triangles we can draw. Observe the triangle XYZ also can be constructed. This is angle RST and this is angle XYZ. बघा XYZ पहिल्यांदा काढायचं असेल तर YZ ही 9.5 सेंटीमीटर आपण आधी खाली डिनॉमिनेटरला म्हणजे खालच्या बेस घेतलेला आहे. का बेस घेतला आपण YZ? कारण आपल्याला अँगल Y माहिती आहे म्हणून आपण अँगल काढण्यासाठी मेजर करण्यासाठी सोपं जावं म्हणून आपण YZ हा बेस घेतलेला आहे 9.5 सेंटीमीटर. नंतर Y अँगलचं मेजर कोनमापकाने करून इथे अँगल वायचा एक रे काढायचा आहे. 40 डिग्रीचा एक रे काढायचा आहे फक्त. आणि त्याच्यावरतीच वाय आणि एक्सचं डिस्टन्स माहिती आहे म्हणून वायवरती आपण कंपासचं टोक ठेवून 7.5 सेंटीमीटरचा आर्क काढायचा आहे. म्हणजे त्या अँगलच्या रेला या आर्कने इंटरसेक्ट केलं जाईल आणि तो पॉईंट तुम्ही एक्स घ्यायचा आहे. नंतर XZ जॉईन करायचा आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे अँगल RST. आता इथे सुद्धा एस अँगल माहिती आहे म्हणून ST हा खाली घेतला आहे बेसला 5.7 सेंटीमीटर. 40 डिग्रीचा रे काढायचा आहे. परत 4.5 सेंटीमीटरचा आर्क काढायचा आहे आणि हे दोघं एकमेकांना R ह्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात म्हणून RT जॉईन करायचं आहे. अशा प्रकारे ट्रायंगल RST आणि XYZ हे दोन्ही आपल्याला इथे दिसत आहेत. बघा इथे RST आणि XYZ दोन्ही ट्रायंगल्स शेप सेम आहेत फक्त त्यांचे मेजर्स वेगवेगळे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हे कन्स्ट्रक्शन्स करता येतात. पण इथे नीट लक्षात ठेवा हे दोन्ही कन्स्ट्रक्शन म्हणजे ह्या दोन्ही ट्रायंगल्समध्ये व्हर्टायसेस हे वेगवेगळे आहेत म्हणून असे आपले वेगवेगळे ट्रायंगल्स आपल्याला ड्रॉ करावे लागले आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सिमिलर ट्रायंगलमध्ये आणखीन एक प्रकारचं कन्स्ट्रक्शन आहे ते आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की त्यामध्ये दोन ट्रायंगल्समधला एक वर्टेक्स हा कॉमन असणार आहे. ह्या फिगरमध्ये ह्या कन्स्ट्रक्शनमध्ये तीनही वर्टायसेस वेगवेगळे होते. पुढच्या व्हिडिओमधल्या कन्स्ट्रक्शनमध्ये एक वर्टेक्स आपला कॉमन असणार आहे आणि तेव्हा वेगळ्या प्रकारचं कन्स्ट्रक्शन आपल्याला करावं लागेल. इफ यू अंडरस्टूड दिस then like the video, share it with your friends and subscribe the channel. Thank you.